सेना महाराजांचं प्रमाण फार सुंदर आहे बरं. जन्मासी येऊनी पहारे पंढरी नाचा महाद्वारी देवा पुढे. ज्याला ज्याला मानवी देह प्राप्त झाला त्यानं पंढरीची वारी केली पाहिजे. आता वारी जवळ आली बरं. आता निघणार आहे महाराज दिंडी सोहळे. आपल्याही परिसरातून असारे बरेच दिंडी सोहळे निघत आहेत. ज्याला ज्याला शक्य असेल त्यानं निश्चित स्वरूपानं पंढरीची वारी केली पाहिजे. निश्चित स्वरूपानं पंढरीची वारी केली पाहिजे. आणि ज्या वेळेला वारकरी पंढरीला निघतायत तो आनंद असारा काहीतरी वेगळाच आहे. विठ्ठलपंत कुलकर्णी ताराबाग क्षेत्रामध्ये ज्यांचं खरे हाताला वास्तव्य आहे ते सुद्धा पंढरीची वारी केव्हा चुकत नव्हते महाराज. आणि ज्या वेळेला ते पंढरपूरच्या दिशेने निघायचे कदाचित त्यावेळेला ते सगळ्यांना साथ घालत असेल आणि सगळ्यांना म्हणत असतील चला हो पंढरीसी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लग पाहू जीवाचा जीव लग पाहू जीवाचा जीव लग पाहू. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू. नित्यानं पंढरीची वारी करणारे विठ्ठलपंत कुलकर्णी तुकोबारा जसे म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. आणि जो पंढरीची वारी करतो तो भगवंताला फार प्रिय होतो महाराज. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधने निर्धार आन नाही असे काय प्रमाण आपल्याला साधू संत मायबापांचे पाहायला भेटतात महाराज. आणि असे विठ्ठलपंत कुलकर्णी भगवंताचं नाम चिंतन करत 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 नित्यानं पंढरीची वारी करायचे. ते विठ्ठलपंत कुलकर्णी त्यांना असायला त्या ठिकाणी कन्या होती महाराज. त्या कन्येचं नाव होतं त्या ठिकाणी सरस्वती. पुढं पुढं त्या ठिकाणी गंगूबाई सुद्धा नाव सांगितलं जातं बरं. खरं तर सरस्वती म्हणजे ही देवता आहे महाराज आहे ना देवता. गोस्वामी तुलसीदासांनी दोघांची आसारी वंदना केली महाराज. भगवान गणेशांची सुद्धा वंदना केली आणि सरस्वती मातेची सुद्धा वंदना केली बरं. भगवान गणेश आपल्याला काय देतात या भगवान गणेशांच्या पावन प्रांगणामध्ये आपण सर्वजण आहोत महाराज. ते भगवान गणपती बाप्पा तुम्हाला आम्हाला काय देतात बुद्धी देतात. बुद्धीची देवता म्हणजे भगवान गणेश आहे. आणि सर्वांना वाणी जर कोण देते सर्वांना ज्ञान देणारी देवता वाणी जर कोण देते तर ते म्हणजे आसारे सरस्वती देतात महाराज. योगायोगानं विठ्ठलपंतांच्या आसाऱ्या सुकन्येचं नाव सुद्धा काय आहे सरस्वती आहे बरं. आता कन्या उपवर झालेली आहे आणि जशी जशी कन्या उपवर होऊ लागते तसं तसं त्या ठिकाणी पित्याचं अंतःकरण त्या ठिकाणी काय करत असतं चांगल्या वराच्या शोधामध्ये त्या ठिकाणी असतं बरं. अशा गंगूबाईसाठी त्या सरस्वतीसाठी एक चांगला वर प्राप्त व्हावा हा भाव असणारा विठ्ठलपंतांच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाला महाराज. आणि असे विठ्ठलपंत आता भगवंताचं नाम चिंतन करत 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 करत
पंढरपूरच्या दिशेनं चाललेले आहे. आपल्या जवळचा असणारा त्या ठिकाणी आपल्या मनामधला असणारा भाव विठ्ठल पंतांना पांडुरंग परमात्म्याच्या समोर खऱ्या अर्थानं प्रकट करायचा आहे. ते विठ्ठल पंत कुलकर्णी पंढरपूर क्षेत्रामध्ये जाऊन दाखल झाले महाराज. आणि अशा पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी पांडुरंगाच्या समोर गेले. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर काही गोष्टी कराव्या महाराज. काय कराव्या? चंद्रभागे स्नान. आपण चंद्रभागेचं स्नान करावं. तिथे एखादं कथा कीर्तन आपण श्रवण करावं आणि त्या पवित्र पावन श्री क्षेत्राची आपण काय करावी? परिक्रमा करावी. असा असणारा साधुसंत मायबापांचा आपल्याला सांगू आहे. अशा पंढरपूर क्षेत्रामध्ये गेले. चंद्रभागेचं स्नान केलं महाराज. आणि चंद्रभागेचं स्नान करून आता विठ्ठल पंत पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी गेले. आणि त्या परमात्म्याला डोळे भरून पाहिलं महाराज. विटेवरी रे उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला. आपण भजनामध्ये जात होतो त्यावेळेला शंकर बाबा अभंग म्हणायचे बर. शंकर कोंडाची साबळे. विटेवरी रे उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला. आज माझे मनी आनंद विटेवरी रे उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला. आज माझे मनी आनंद झाला. अशा सावळ्या विठुरायाचं दर्शन आता घेतलं महाराज. कोणी घेतलं? विठ्ठल पंत कुलकर्णी यांनी दर्शन घेतलं. आणि असं दर्शन घेतल्यानंतर आता खरं तर ज्या त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी चिंता होती महाराज. काय चिंता होती? मुलीचा विवाह करायचा, कसा वर तिला प्राप्त होईल अशी चिंता त्या पित्याच्या अंतःकरणामध्ये होती महाराज. आणि आपल्या जीवनामधली असणारी चिंता, आपल्या जीवनामधलं असणारं दुःख खऱ्या अर्थानं आपण प्रकट करावं. कुणाच्या समोर प्रकट करावं? आपली व्यथा एकतर आपण प्रकट करा भगवंताच्या समोर, नाहीतर ती व्यथा प्रकट करा कुणाच्या समोर? संतांच्या समोर प्रकट करा. बरं, त्यांच्या समोर प्रकट करा. सर्वसामान्य जीवाच्या समोर जर आपण आपलं जर दुःख जर सांगत जर बसाल, सर्वसामान्य जीव असा आहे महाराज. आपण ज्या वेळेला दुःख सांगतो त्यावेळेला आपलं दुःख ऐकत असताना असतो तो सुद्धा आपल्या बरोबर रडतो महाराज. रडून रडून ऐकून घेतो. आणि ज्या वेळेला तो आपल्यापासून दूर जातो, आपलं दुःख दुसऱ्याच्या समोर तो हसून हसून सांगतो. ही समाजाची आस्था रीत आहे. दुःख जर सांगायचं असेल, व्यथा जर सांगायची असेल, की केवळ आणि केवळ भगवंताला सांगा. तुकोबाराय म्हणताय, तुका म्हणे काय पडी येते मागा, आणि आपुल आले सांगा. जाऊ देवाची गावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवा रील भूक, हो देव देईल, देव देव देईल विसावा. त्या भगवंताच्या जवळ आपण आपलं सुख दुःख सांगितलं पाहिजे. विठ्ठल पंत आता भगवंताच्या समोर उभे राहिले महाराज. आपणही आपलं दुःख कुणाला सांगा? भगवंताला सांगा. तो ऐकतो महाराज. त्यानं अनेकांचं ऐकलं, तो ऐकतो महाराज.
फक्त आपण त्याच्या समोर आपलं दुःख काय करा, प्रगट करा. अनेकांनी आपलं दुःख त्याच्या समोर प्रगट केलं बरं. आणि असे विठ्ठलपंत पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. देवा, मुलगी आता उपोर झालेली आहे आणि आता तिचा विवाह करणं, योग्य स्थळ पाहून तिचा विवाह लावून देणं हे खरी अर्थानं हे पित्याचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य मला बजावायचं आहे. सांगा ना तुम्ही आता माझी मुलगी मी कुणाला दिली पाहिजे बरं. आणि मग आपलं दुःख ज्या वेळेला भगवंताच्या समोर व्यक्त केलं आणि ते विठ्ठलपंत आता झोपले महाराज. तिथं भगवंताच्या समोर रावळामध्ये झोपलेले आहे बरं. आणि असे झोपलेले असताना भल्या पहाटे विठ्ठलपंतांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षामध्ये पंढरीशी पांडुरंग परमात्मा आले बरं. आपल्याला सुद्धा स्वप्न पडतं महाराज, पडतं ना स्वप्न. आपले स्वप्न फार खतरनाक आहे, ते मला वाटतं इथून सांगण्याजोगे नाही बरं. पण संतांचे स्वप्न असणारे फार दिव्य आहे. स्वप्न पडलं तुकोबारांना आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्षामध्ये बाबाजी चैतन्य आले आणि त्या बाबाजी चैतन्याने तुकोबारांना अनुग्रहित केलं महाराज. केलं ना स्वप्नामध्ये. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. सत्य गुरु राय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे दाता गंगे स्नान, मस्तकी तो दान ठेविला कर. भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर. स्वप्न पडलं महाराज. आणि प्रत्यक्षामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये आले. आणि असे पांडुरंग परमात्मा म्हणू लागले, मुलीचा विवाह करायचा आहे. एक काम करा, या पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचा असणारा गाव आहे. त्या मंगळवेढ्यामध्ये तुम्ही जा. त्या मंगळवेढ्यामध्ये महान असणारे भगवत भक्त आहे, ज्यांचं नाव असणारा दादो पंत कुलकर्णी आहे. दादोजी पंत सुद्धा त्यांना म्हटलं जातं. आणि अशा दादोजी पंतांना तुम्ही तुमची सुकन्या काय करा, देऊन टाका. नित्य स्वरूपानं तिचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या कुळामध्ये एक महान भगवत भक्ताचं प्राकट्य होणार आहे बरं. स्वप्नामध्ये त्या ठिकाणी दृष्टांत दिला. पहाटेचं स्वप्न होतं आणि असं पहाटेचं स्वप्न पडलं होतं. विठ्ठलपंत जागे झाले महाराज. आणि असे विठ्ठलपंत जागे झाले. पांडुरंगानं एक प्रकारानं दिलेली आज्ञा होती, ती आज्ञा शिरोधारे मानली. चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि आता ते विठ्ठलपंत निघाले महाराज. कोणत्या दिशेने निघाले? मंगळवेढेच्या दिशेने निघाले बरं. मंगळवेढा सर्वसामान्य नाही महाराज. मंगळवेढा, त्या मंगळवेढ्यामध्ये अनेक संत झाले. मंगळवेढा भूमी संताची, असं आपल्याला पाहायला भेटतं महाराज. ज्या मंगळवेढ्याच्या पवित्र पावन भूमीमध्ये दामाजी पंतांचं प्राकट्य झालं महाराज. त्याच मंगळवेढ्याच्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये असं एका महान भगवत भक्त असणारी जी श्री कुळामध्ये प्रकट झाली महाराज, कानोपात्रा, तिचं सुद्धा प्राकट्य कुठे झालं? ज्या मंगळवेढ्यामध्ये झालं बरं. असा असणारा मंगळवेढा. साधू संत महात्मे म्हणतात आपण सुद्धा गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? मंगळवेढ्याला गेलं पाहिजे बरं. हो चला मंगळवेढा पाहू, नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ. सदा मंगळवेढा पाहू, नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ. चला मंगळवेढा पाहू, नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ. चला मंगळवेढा
विठ्ठल विठ्ठल घेऊ. भगवंताचा स्वप्नामध्ये झालेला साक्षात्कार आणि आता विठ्ठलपंत कुलकर्णी मंगळवेढ्याच्या दिशेने निघाले महाराज. आणि असे विठ्ठलपंत कुलकर्णी आता मंगळवेढ्यामध्ये जाऊन दाखल झाले महाराज. बरोबर 8:15 वाजता दाखल झाले होते. मंगळवेढ्यामध्ये जाऊन पोहोचले आणि तेथे गेल्यानंतर दादोजी पंत कुलकर्णी यांचा पत्ता विचारला. बरं खर तर वैष्णवांच्या घराची काय लक्षणं आहे महाराज. वैष्णवांच्या घरांची काय लक्षणं आहे. बरं वैष्णवाच्या घरी वैष्णवाच्या दारासमोर तुळशीचं वृंदावन असतं बरं. तुळशीचं वृंदावन त्या वैष्णवाच्या घरी सदैव भगवंताला नैवेद्य दाखवला जातो. त्या वैष्णवाच्या घरी सदैव भगवंताचं पूजन केलं जातं. सदैव भगवंताचं भजन केलं जातं. त्या वैष्णवाच्या घरी सदैव अतिथीचं पूजन केलं जातं महाराज. अशी वैष्णवांच्या घराची काय लक्षण आहे. बरं हो सदा झन झनती टाळ कन्या भाकरीचे खाणे काठी राम नाम सोने वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती टाळ सदा झन झनती टाळ. दादोजी पंत वैष्णव आहे महाराज. आणि अशा वैष्णवाचा पत्ता ज्या वेळेला विठ्ठलपंत कुलकर्णी विचारतायत आणि ज्या वेळेला विठ्ठलपंत आता तिथपर्यंत जाऊन दाखल झाले महाराज. आणि असे विठ्ठलपंत गेलेले आहे. आणि विठ्ठलपंत आणि दादोजी पंत यांची दोघांची त्या ठिकाणी भेट झाली महाराज. हरिजन से हरिजन मिले हो गए दो दो बात. ज्या ज्या वेळेला सज्जनाला सज्जन भेटतो ना त्यावेळेला त्या ठिकाणी 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोड. हरिजन से हरिजन मिले तर नाते 7 करोड. 4 मिले म्हणजे त्यांचे 2 डोळे आणि यांचे 2 डोळे. बरं 4 मिले 64 खिले म्हणजे त्यांचे 32 दात आणि यांचे 32 दात. ते प्रसन्न होत आहेत. 20 रहे कर जोड यांचे आसारे 10 बोट त्यांचे आसारे 10 बोट हात जोडतात महाराज. 20 रहे कर जोड. आणि हरिजन से हरिजन मिले तो नाते 7 करोड. 7 करोड नातात महाराज. प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरती 3.5 कोटी केस आहे. बरं गोस्वामीजींनी सांगितलं नाही नाते 7 करोड. दोघांचे मिळून 7 कोटी म्हणजे एकाचे किती झाले 3.5 कोटी. बरं घरी गेल्यानंतर मोजून पाहण्याचा प्रयत्न करू नका महाराज. प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या अंगावरती रोमाची संख्या आहे 3.5 कोटी. हरिजन से हरिजन मिले तर नाते 7 करोड. आणि अशा दादोजी पंतांनी पाहिलं महाराज कोणीतरी वैष्णव आपल्या घरी आलेले आहे. त्यांचं आदरातिथ्य केलं. त्यांना त्या ठिकाणी बसवलं आणि दोघांमध्ये त्या ठिकाणी संवाद सुरू झाला. आणि आता दादोजी पंतांनी विचारलं आपण आलाय कुठं असणारा त्या ठिकाणी ताहराबाद. आणि अशा ताहराबाद क्षेत्रावरून तुम्ही या मंगळवेढ्यापर्यंत आलात. येण्याचा तुमचा हेतू काय आम्हाला समजलं तर बरं होईल. आणि मग त्यावेळेला विठ्ठलपंत कुलकर्णी सांगू लागले महाराज. विठ्ठलपंत सांगताय भगवंताचा मला स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला. दादोजी पंत म्हणले काय साक्षात्कार झाला. माझी कन्या आता उपवर झालेली आहे आणि मला असं वाटतंय माझ्या कन्येचा विवाह करावा. आणि भगवंतानं स्वप्नामध्ये मला येऊन दृष्टांत दिला. आणि अशा भगवंताने सांगितलं काय सांगितलं की माझी आसारी कन्या ही तुम्हाला देऊन टाकावी असं सांगितलं. बरं खर तर प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते. बरं मुलीला असं वाटतं काय वाटतं मुलीला कन्या बरं येते रूपम. तिला असं वाटतं मला मिळणारा त्या ठिकाणी पती कसा असावा तो सौंदर्याची खान असावा. तो कसा असावा सुंदर असावा. पुढे त्या ठिकाणी सांगितलं
माता वित्तम, आईला असं वाटतं माझा जावई कसा असावा, हा श्रीमंत असावा असं आईला वाटतं. बरं, पित्याची आवड वेगळी आहे मला. पिता श्रुतम, पित्याला त्या ठिकाणी असं वाटतं माझा जावई कसा असावा, हा बुद्धिवान असावा. आणि त्यानंतर भावाला असं वाटतं, काय वाटतं, बांधवा बांधवा कुलमिच्छती, मुलीच्या भावाला असं वाटतं ते कसं असावं, कुलवान असावं. आणि जेवढे जेवढे लग्नाला येतात त्यांना असं वाटतं भोजन चांगलं असावं. मिष्टान्न इतरे जना, असं शुभाषितकाराने केलेलं त्या ठिकाणी वर्णन आहे. आणि आता ते आसारे विठ्ठलपंत कुलकर्णी दादोजी पंतांना सांगताय, भगवंतांनी मला स्वप्नामध्ये सांगितलंय आणि तुम्ही काय करावा, माझ्या कन्येचा स्वीकार करावा. दादोजी पंत त्या ठिकाणी बोलू लागले, भगवंताची जर आम्हाला जर अनुमती जर असेल तर आम्ही तुमच्या कन्येचा स्वीकार करू. त्याच रात्री दादोजी पंतांना सुद्धा स्वप्न पडलं आणि प्रत्यक्षामध्ये भगवंतांनी सांगितलं, जे विठ्ठल पंतांच्या मनामध्ये आहे त्याचा तुम्ही काय करा, स्वीकार करा, त्यांच्या कन्येचा स्वीकार करा महाराज. आणि आता दादोजी पंतांना घेऊन इकडं विठ्ठल पंत आलेले आहे महाराज. आणि असे दादोजी पंत कांबळे, त्यांचं आडनाव त्या ठिकाणी कांबळे आहे. त्यांचं कोणी त्या ठिकाणी स्वकीय नाही महाराज, त्यांचं कोणी आसर स्वकीय नाही. दादोजी पंतांना घेऊन आले आणि अशा दादोजी पंता बरोबर सरस्वतीत आता गंगूबाईचा विवाह काय झाला, संपन्न झाला. भूदेव त्या ठिकाणी होते, मंगल अष्टक त्या ठिकाणी होऊ लागले. आणि पाहता पाहता वेळ कमी असल्यामुळे तो विवाह सोहळा सुद्धा काय झाला, संपन्न झाला महाराज. असा विवाह सोहळा संपन्न झाला. सरस्वती आता दादोजी पंतांबरोबर मंगळवेढ्याला जाण्यासाठी निघाली. विठ्ठल पंतांचा अंत करत त्या ठिकाणी कळवळलं महाराज. मुलगी ज्या वेळेला दूर दूर जाते त्यावेळेला पित्याचं अंतकरण कळवळतं. बरं, कवीनं वर्णन केलंय ना, लेक ये कुलती एक धिली पर क्या घरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली ती वाढली माहेरात, मैत्रिणी सवे मौज केली दिन रात. जशी जशी मुलगी दूर जाऊ लागली तसं तसं विठ्ठल पंतांचं अंतकरण त्या ठिकाणी कळवळू लागलं. आणि पाहता पाहता त्यांना त्या ठिकाणी निरोप दिला. घेऊ कसा निरोप तुटतात हात धागे. आणि आता असणारे दादोजी पंत कांबळे आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सरस्वती आता मंगळवेढ्याला निघून गेल्या. बरं, आता विठ्ठल पंत पुन्हा पंढरीच्या दिशेने गेले महाराज. आणि अशा पंढरपुराला गेल्यानंतर मुलीच्या भेटीसाठी गेले. ज्या दादोजी पंत कांबळ्यांचं कोणी स्वकीय नव्हतं, कोणी स्वकीय नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी दादोजी पंत कांबळ्यांना आता विठ्ठल पंतांनी विनंती केली, एक काम करा, आता जर तुमचं जर इथं जर कोणी स्वकीय जर नसेल, तुम्ही आता मंगळवेढा सोडा आणि आमच्या बरोबर तुम्ही आता श्री क्षेत्र ताहराबादला चला. बरं, दादोजी पंतांनी ती आज्ञा शिरोधार्य मानली महाराज. आणि दादोजी पंत आणि सरस्वती माता आता विठ्ठल पंतांच्या सोबत श्री क्षेत्र ताहराबादला येऊन दाखल झाले महाराज. आणि अशा ताहराबादला ते आता स्थायिक झालेले आहे. आणि तेथे त्या ठिकाणी असताना खर तर विठ्ठल पंतांचं जे कुलकर्णी पदाचं असणारं जे काम आहे, ते कुलकर्णी पदाचं असणारं काम आता त्यांनी दादोजी पंत यांच्याकडे त्या ठिकाणी सोपवलेलं आहे. बरं, म्हणे आता हे तुम्हीच पाहता. बरं, दादोजी पंत कांबळे आता विठ्ठल पंतांचं कुलकर्णी पदाचं कार्य त्या ठिकाणी करू लागले. ते काम प्रामाणिकपणे करत होते. बरं, जे काम आपल्या वाट्याला आलं ते आपण काय केलं, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. बरं, केलं पाहिजे. आणि आपण जर ते काम जर प्रामाणिकपणे जर करत असाल तर भगवंताची सेवा केला तर आपल्याला महत् पुण्य प्राप्त होतं महाराज. ते काम आपण प्रामाणिक केलं पाहिजे. बरं, एखाद्याला जर घर जर झाडवण्यासाठी जर सांगितलं तर त्यानं ते घर झाडलं पाहिजे. तो असारा कचरा त्या झाडणी खाली लपून ठेवला पाहिजे. बरोबर ना? पण ते प्रामाणिक होणार नाही महाराज. ते काय केलं पाहिजे, उचलून बाहेर टाकलं पाहिजे.
कोणतंही काम प्रामाणिकपणाने करा. दादोजी पंत कांबळे आसाराचे कार्य आता प्रामाणिकपणे करतायत आणि त्यांची सुद्धा नित्यानं पंढरीची वारी आहे. बरं, नित्यानं पंढरीची वारी त्यांची सुरू आहे. दिवसा मागून दिवस त्या ठिकाणी जात होते, वर्षा मागून वर्ष त्या ठिकाणी आता पुढे पुढे जात होते महाराज. आणि आता जे दादोजी पंत कांबळे मंगळवेढा सोडून जे ताराबाद क्षेत्रामध्ये येऊन स्थायिक झाले, त्या दादाजी पंत कांबळे आणि त्यांच्या आसाऱ्या धर्मपत्नी सरस्वतीबाई यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दुःख होतं महाराज. होतं दुःख. कोणतं दुःख? प्रत्येकाला कशा ना कशाचं दुःख आहे महाराज. आपण इथं बसलेले आहोत ना, प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. बरं आहे ना, प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. कुणाचं दुःख काय, कुणाचं दुःख काय, कुणाचं दुःख काय. याला वाटतं फक्त तो सुखी, त्याला वाटतं फक्त तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी. जे पायी चालतं ना, पायी चालणाऱ्याच्या शेजारून जर एखादं सायकलवाला जर गेलं तर पायी चालणारं म्हणतं राव सायकलवाला सुखी. बरं, सायकलवाल्यापासून जर एखादा असं स्प्लेंडर मध्ये भरकन जर निघून जर गेलं तर ते म्हणतं ते सुखी. बरं, त्याच्या जवळून एखादा फोर व्हीलर वाला गेलं का मग गाडी चालवणारा म्हणतो फोर व्हीलर वाला सुखी. आणि फोर व्हीलर वाला ज्या वेळेला असं वरती विमानाकडे पाहतं त्याला वाटतं माझ्यापेक्षा विमानामधलं सुखी. आणि मागल्या आठवड्यातली घटना जर ऐकली तर विमानामध्ये बसणारे सुद्धा म्हणतात खाली चालणारं सुखी. बरं, असंच आहे. प्रत्येकाला कशा ना कशाचा आसारा काय आहे, दुःख आहे. वर्णन केलं कबीर महाराजांनी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी हो, दुखिया घर बैरागी, दुख के कारण शुभ देव ने उजली माया त्यागी रे, जो देखे सो या बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे तो सुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काही ना काही वेदना आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काही ना काही दुःख आहे. आणि तेच आसारा दुःख आता दादोजी पंत कांबळे यांच्या अंतःकरणामध्ये आहे. मायबा, कुणाला आसारा त्या ठिकाणी दुःख सांगावं? सगळं काही आहे महाराज, कुलकर्णी पद आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. पण संतती नव्हती म्हणून त्यांना त्यांचं जीवन काय वाटू लागलं, निरस वाटू लागलं. मला पुत्रहीनस्य राज्य सर्व दुःख हे कल्पते. जे दुःख राजा दशरथांच्या जीवनामध्ये आहे महाराज, तेच आसारा दुःख आता दादोजी पंत कांबळे यांच्या जीवनामध्ये आहे. वय झालं होतं 60 वर्षाचं आणि 60 वर्षाच्या वयामध्ये आता 60 वर्षाचं वय उलटून गेलं तरी सुद्धा संतती झाली नाही. आणि मग ते दुःख कुणाला सांगावं म्हणून असे असणारे त्या ठिकाणी आता दादोजी पंत कांबळे निघाले महाराज, पंढरपूरच्या दिशेने निघाले. सरस्वतीबाई म्हणू लागल्या आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत यायचं बरं. आणि दोघही आता पंढरपूरच्या दिशेने त्या ठिकाणी निघाले महाराज. आणि अशा पंढरपूरच्या दिशेने निघाले. आणि पंढरपूरच्या दिशेने गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर भगवंताच्या समोर त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले. आणि अशा भगवंताला ते आपलं दुःख व्यक्त करू लागले महाराज. त्या भगवंताला सांगता देवा, खर तर माझी कुल परंपरा त्या ठिकाणी आहे, कुळाचार आहे, पंढरीची वारी आसार हा कुळाचार आहे. आणि आता जर आम्हाला जर संतती जर झाली नाही तर मला वाटतं ही आसार तुझी वारी काय होईल, खंडित होईल. बरं, काय ठरवायचं, ही वारी तुझी चालू ठेवायची का बंद ठेवायची? दोघांनी आसार भगवंताच्या समोर आपल्या अंतःकरणातील दुःख काय केलं, व्यक्त केलं महाराज. पुन्हा मनामध्ये विचार करत होते. आता तर वय 60 वर्षाचं झालं. 60 वर्षाच्या वयामध्ये आता संतती होणं काय वाटतं, जरा अशक्य वाटतं. अशक्य वाटतं. कसं अशक्य?
अरे गंगा पार करायची महाराजांनी, तिथं नौका होती. कोणती नौका होती? पाषाणाची नौका होती. आणि ती पाषाणाची नौका जर आपण जर पाण्यावरती जर सोडली, तिनं गंगा पार थोडंच होणार महाराज, नाही होऊ शकत. गंगा पार पाषाणाच्या नौकेने जसं करू शकत नाही, तसं 60 वर्षाचं वय झाल्यानंतर संतती कशी होईल? पण अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते महाराज. ज्याच्यावर भगवंताची कृपा होते तिथं अशक्य ती गोष्ट काय होते? शक्य होते. तुकोबारांचे शब्द आहे, अशक्य ते शक्य. अशक्य गोष्ट सुद्धा भगवंताच्या कृपेने काय होते? शक्य होते. आणि अशा भगवंताच्या समोर आता आपल्या अंतकरणातील भाव काय केला? व्यक्त केला. आणि आता झोपी गेले महाराज. आणि आता झोपी गेल्यानंतर त्यांना सुद्धा विठ्ठल पंतासारखं भल्या पहाटे स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्षामध्ये भगवंत आले. आणि त्या भगवंताने सांगितलं, दादाजी काळजी करू नका, तुम्हाला संतती हवी आहे ना, महान भगवत भक्त तुमच्या कुळामध्ये प्रगट होणार आहे. महान भगवत भक्त प्रगट होणार आहे. हा जो प्रसाद मी तुम्हाला देतोय, एवढा प्रसाद तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या अर्धांगिनीला द्यावर. भगवंत अंतर्धान पावले. आणि दादोजी पंत कांबळे ज्या वेळेला जागे झाले महाराज, आणि जागा झाल्यानंतर दिव्य चमत्कार पाहिला. त्यांच्या उजव्या हातामध्ये पेढ्याचा प्रसाद होता. असा पेढ्याचा प्रसाद त्यांना प्राप्त झाला होता. आणि स्वप्नामध्ये त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, तुमच्या कुळामध्ये प्रत्यक्षामध्ये दत्त अवतार नरसिंह सरस्वती काय होतील? प्रगट होतील. प्रत्यक्ष तुमच्या कुळामध्ये प्रगट होणार आहे महाराज. आणि असा आसारा त्या ठिकाणी जो पेढा आहे, तो आसारा पेढा पत्नीला त्या ठिकाणी उठवलं महाराज. आणि गंगूबाईला त्या ठिकाणी सांगितलं, या भगवंताने दिलेल्या प्रसादाचा स्वीकार कर. गंगूबाईने त्या प्रसादाचा काय केला? स्वीकार केला. स्वप्नामध्ये घडलेला सगळा आसारा प्रकार गंगूबाईला त्या सरस्वतीला वर्णन करून सांगितला महाराज. आणि मग गंगूबाईला सुद्धा मोठं आश्चर्य वाटलं महाराज. म्हणती हंगाम सरली यावरी, फळे येतील कैशा परी. हंगाम सरून गेल्यानंतर त्या ठिकाणी फळ कसे येतील महाराज? कसे फळ येतील? पण पुढे वर्णन केलं, पांडुरंग कृपा होईल जरी, अशक्य परी नसे काही. प्रसादाचं सेवन केलं. आणि अशा प्रसादाचं सेवन केल्यानंतर पाहता पाहता त्या ठिकाणी गंगूमाई माता आता त्या ठिकाणी काय आहे? गर्भवती आहे महाराज. गर्भवती आहे. दिवसामागून दिवस त्या ठिकाणी आता जात होते. गर्भवती अवस्थेमध्ये सुद्धा त्या माऊलीनं काय नियमाचं पालन केलं पाहिजे बरं? गर्भवती अवस्थेमध्ये असताना त्या माऊलीनं कुणाचा मत्सर करायचा नाही, कुणाचा द्वेष करायचा नाही. म्हणजे जन्माला येणारी संतती चांगली जन्माला येते बरं. मग संतती तशी जन्माला येते. त्या माऊलीनं सदैव श्रवण करायचं. भगवंताची कथा कीर्तनाची तिनं गोडी अंतकरणामध्ये निर्माण करायची महाराज. आणि सदैव भगवंताची कथा श्रवण करायची, संत चरित्र श्रवण करायचं. वाचन करत असताना तिनं ग्रंथ वाचन करायचं. परिणाम असा होतो ते संस्कार गर्भावरती होत आहेत. आणि तशा पद्धतीनं संतती जन्माला येते बरं. गर्भावरती सुद्धा संस्कार होतात महाराज. जसे माता पित्यांच्या मनामधले भाव तसे संस्कार गर्भावरती होत आहेत. आणि तशी संतती जन्माला येते बरं. दृष्टांत आम्ही कधीतरी सांगत असतो. एक असं जोडपं. कसं जोडपं? त्यांचा धंदा होता महाराज. पत्नीनं काय करायचं? कुठेतरी महिला मंडळामध्ये जायचं, कुणाचं गंठन तोडायचं, कुणाचे पाकिट मारायचे, असा तिचा धंदा. पती सुद्धा तसाच होता महाराज. तोही आसारा कुणाचे लॉकेटे उडवायचा, काय करायचा? दरोडे टाकायचा. दोघांचा चोरीचा धंदा. हा चोरीचा धंदा असारे ते दोघ जण. आणि त्यांना नेमका आता मुलगा झाला महाराज. आणि असा मुलगा झाला, तो मुलगा जन्माला येताना मूठ बांधून जन्माला आला बरं. सगळे त्याला विचारायचे, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी. मुलगा मूठ बांधून जन्माला आला. आता मुलाची मूठ उघडायची महाराज. मुलाची मूठ उघडायची होती. चांगल्या पाहुण्यांच्या असते ती मूठ उघडायची होती. म्हणून चांगल्या पाहुण्यांना पाचारण केलं होतं. पाहुणे सुद्धा आले होते. आणि पाहुणे मुलाची मूठ उघडण्यासाठी पुढे गेले. आणि ती मुलाची मूठ उघडली. आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आश्चर्य होण्याजोगीच घटना होती. काय घडलं? त्या मुलाच्या मुठीमध्ये एक सोन्याची अंगठी सापडली बघा. सगळे म्हणले कुठून आली, कुठून आली, कुठून आली? सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अरे ज्याच्या माता पित्यांनी सारखा चोरीचा धंदा केला, हा सारखी चोरीची चर्चा केली, गर्भामध्ये असणाऱ्या मुलांना ते चोरीचं तंत्र श्रवण केलं. आणि ज्या डॉक्टरीन डिलेव्हरी करीत होते त्यांच्या बोटामधलं ते घेऊन आलं बरं. असं होतं महाराज. जसे संस्कार गर्भावरती होतात तशी संतती जन्माला येते बरं. गर्भाचे आवडी मातेचा डोळा, गर्भाची आवडी मातेचा
ज्या उदरातून प्रत्यक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रकट झाले आणि या हिंदवी स्वराज्याची आसारे खऱ्या हाताने त्यांनी संस्थापना केली, त्या जिजाऊ मातेनं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना काय केलं महाराज, रामायण भागवतासारख्या ग्रंथाचं काय केलं, श्रवण केलं, त्यांचं आसारा वाचन केलं, ज्ञानेश्वरीचं वाचन केलं महाराज. परिणाम त्या ठिकाणी अशी संतती जन्माला आली महाराज. गर्भावर सुद्धा त्या ठिकाणी संस्कार होत असतात. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली फळाला. तो बापाचा बापा गर्भावर सुद्धा संस्कार चांगले केले पाहिजे. आताची माता 24 तासातले आसारे 15 तास त्या 42 इंचीच्या समोर बसलेले असते महाराज. असते कोणाच्या घरी 42 इंची, कोणाच्या घरी 43 इंची, कोणाच्या घरी त्याच्यापेक्षा मोठी असेल महाराज, कोणाच्या घरी छोटी असेल. आणि मग ते संस्कार गर्भावरती होतात आणि तसे लेकर जन्माला येतात. बरं, जन्माला येतानाच लेकरू गाणं म्हणत येतं ढिंचांग ढिचांग असं होतं ना बऱ्याच वेळेला. संस्कार गर्भावरती महत्वाचे आहे. आणि अशा गर्भवती अवस्थेमध्ये असणाऱ्या गंगूबाई भगवंताचं ध्यान करतात, भगवंताचं चिंतन करतात, भगवंताचं भजन करतायत. ते संस्कार आता काय होऊ लागले, त्या गर्भावरती होऊ लागले महाराज. आणि आता तो दिव्य दिवस या ठिकाणी उगवला गेला. पवित्र असा असणारा श्रावण महिना, श्रावण महिना, श्रावण महिन्यातील असणारा वद्य पक्ष. खरं तर त्या श्रावण महिन्यातील वद्य पक्षामध्ये अष्टमीच्या तिथीला भगवंताने एक अवतार धारण केला महाराज. कोणता? कृष्ण रूपानं भगवंत प्रकट झाले ना अष्टमीला. त्याच मध्य पक्षामध्ये खऱ्या अर्थानं या महान भगवत भक्ताचं प्राकट्य होणार आहे महाराज. अष्टमीला सर्वत्र त्या ठिकाणी काय आहे, कृष्ण जन्माचा उत्सव सुरू आहे महाराज. त्याच आसारा अष्टमीला रुक्मिणी माता सुद्धा प्रसूत झाल्या होत्या. आणि त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानराजांचं प्राकट्य झालं होतं. बरं, ज्ञानोबारांचं सुद्धा प्राकट्य हे गोकुळ अष्टमीच्या दिवशी आहे. बरं, सर्वत्र त्या ठिकाणी आनंद आहे. भगवंताचं प्राकट्याचा सर्वत्र आनंद आहे महाराज. सर्वत्र म्हणत होते नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. दिनो गोड़ा दिनो और दिनो पाल की, दिनो गोड़ा दिनो और दिने पाल की.
महाराजांच्या असणाऱ्या धर्मपत्नी गंगूबाई यांनी कृष्ण जन्म त्या ठिकाणी काय केला, कृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला. बरं, कृष्ण जन्माचा सुद्धा उपवास धरला पाहिजे महाराज, धरला पाहिजे उपवास. जशा 24 एकादशी आहे ना, तसे आषाढ 5 पर्व आहेत ना, 5 पर्व. त्यामध्ये नरसिंह जयंती, वामन जयंती, कृष्ण अष्टमी, रामनवमी आणि उत्तम शिवरात्री, हे 5ही आषाढी उपवास आपण जसे एकादशीचे उपवास करतो तसे त्या ठिकाणी उपवास करायचे असतात. बरं, असा कृष्ण जन्म त्या ठिकाणी साजरा झाला. कृष्णवद्य अष्टमीला साजरा झाला. नवमीचा दिवस गेला, दशमीचाही दिवस गेला, एकादशी उगवली महाराज. आणि आता एकादशीच्या दिवशी काय केलं, जागर केला महाराज, जागर केला. बरं, एकादशीला भजन केलं पाहिजे. नामदेव महाराज म्हणताय, जागा रे गोपाळानो राम नामे जागा. दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन. एकादशी उपवास तुम्ही जागा जागर. जागा रे गोपाळानो राम नामे जागा. द्वादशी साधने कोटी कुळे उद्धरती. नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठी. ज्याला ज्याला शक्य असेल त्यानं एकादशीचा उपवास केला पाहिजे महाराज. असा एकादशीचा उपवास आहे. आणि आता तो उपवास त्या ठिकाणी झाला, भगवंताचं असणारं भजन झालं. आणि आता पाहता पाहता सूर्य उदय द्वादशीचा होणार आहे महाराज. आणि त्या तिथीला महान भगवत भक्ताचा खऱ्या अर्थाने उदय होणार होता. आणि आता भल्या पहाटे आता त्या आसारा गंगूबाई मातेला आता वेदना होऊ लागल्या, प्रसूतीच्या वेदना त्या ठिकाणी होऊ लागल्या. बरोबर, खरं तर प्रसूती तितकी सोपी नाही महाराज, प्रसूती तितकी सोपी नाही. इथं मातृशक्ती त्या ठिकाणी उपस्थित आहे. आपण कितीही जरी त्याचं वर्णन करून सांगितलं पण ते फक्त काय होईल, शब्द ज्ञान होईल महाराज. प्रत्यक्ष मातृशक्ती या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर प्रसूती म्हणजे स्त्रीचा काय आहे, नवीन जन्म आहे. बरं, आपण त्याला ग्राम्य भाषेमध्ये त्याला बाळंतपण म्हणतो. बरं, म्हणतो ना बाळंतपण. खरं तर बाळंतपण हा शब्द दोन शब्द एकत्र आले तेव्हा तयार झाला. बरं, एक तर बाळ किंवा अंत, त्याच्यापासून त्या ठिकाणी बाळांतपण हा शब्द त्या ठिकाणी तयार झाला. अनेक साऱ्या माता माऊल्या आपल्याला पाहायला भेटतात महाराज. गर्भ त्यांना त्या प्रसूतीच्या वेदना होत असताना त्यांचा अंत सुद्धा त्या ठिकाणी होतो महाराज. मला वाटतं आताच कुठली तरी घटना आता चॅनलवर सुरू आहे. व्यवस्थित असताना त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली नाही. रस्त्यावरती असताना त्या ठिकाणी प्रसूती होत असताना त्या माऊलीचा काय झाला, मृत्यू झाला. बरं, एक तर बाळ किंवा अंत. आणि अशा प्रसूतीच्या वेदना त्या ठिकाणी होऊ लागल्या महाराज. शके आसारे 1630 आहे. कृष्णवद्य द्वादशीची आसारे त्या ठिकाणी तिथी आहे महाराज. वर्णन केलं, महीपती आलया येणे दशरथ रिपू मास. दशरथ रिपू म्हणजे राजा दशरथांनी ज्यांचा उद्धार केला तो श्रावणाचा, तो श्रावण असणारा मास. दशरथ रिपू मास कृष्ण द्वादशी आथला विचार मथिला ग्रंथीला सुकृतांत हा कथीला. प्रत्यक्ष मोरोपंतांनी महिपती महाराजांच्या या जन्म प्रसंगाचं वर्णन केलं महाराज. आणि आता पाहता पाहता प्रसूतीच्या वेदना होत होत्या. आणि पाहता पाहता ती माऊली त्या ठिकाणी प्रसूत झाली आणि बाळाचं प्राकट्य झालं. आणि ते बाळ दुसरं तिसरं कोणी नाही महाराज, ते प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी महिपती महाराज आहे. संत कवी महिपती महाराज की जय. अरे दादोजी पंत कांबळे यांना मुलगा झाला, गंगूबाईला मुलगा झाला. पाहता 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 आता सगळ्या ताराबाद नगरीमध्ये त्या ठिकाणी
पसरली गेली महाराज आणि सर्वांना त्या ठिकाणी आनंद झाला. वाऱ्यासारखी वार्ता पसरलेली आहे. सर्वजण त्या ठिकाणी आनंदी झाले आणि ग्रामवासी जनासी आनंद परमानंद दाखला मानसी जेवी अत्यंत क्षुधा निर्णयासी सर्वांना त्या ठिकाणी आनंद झाला महाराज. आणि आनंदाचं प्रतीक म्हणून जसं भगवंताच्या प्राकट्याच्या वेळेला केलं होतं तसं महिपती महाराजांचं प्राकट्य झालं आणि आनंदाचं प्रतीक म्हणून केलं काय? गुढिया तोरण करती कथा गाती गाणे, 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 गुढिया 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 तोरण करती कथा गाती गाणे, गुढिया तोरण करती कथा गाती गाणे, गुढिया तोरण करती कथा गाती गाणे. ताली एक साथ सर्वांना त्या ठिकाणी आनंद आहे. सर्वजण आपला दासोजी पंत कांबळे यांच्या घराच्या दिशेने धावू लागले. सर्वजण आता त्यांच्या घराच्या दिशेने सर्वजण त्यांना आशीष देत आहेत महाराज. बालकाचं प्राकट्य झालं होतं. सर्वजण त्या ठिकाणी आनंदी आहे, आनंदी आहे, आनंदी आहे. श्रावणच महिना होता. या श्रावण महिन्यामध्ये भगवान श्याम सुंदराचं प्राकट्य झालं आणि त्या दासाऱ्या पवित्र पावन महिन्यामध्ये संत कवी महिपती राजांचं प्राकट्य झालं मायबा. आणि आनंदाचं प्रतीक आहे. सर्वजण आनंदी आहे आणि सर्वजण प्रेमानं गीत गात होते. गुढिया 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 तोरण करती कथा गाती गाणे, गुढिया तोरण करती कथा गाती गाणे, गुढिया तोरण करती कथा गाती गाणे. जय हो. हरी बोल. जय हो. संत कबीर महिपती महाराज की जय. सूर्य उदय समयाला ज्या माऊलीला प्रसूतीच्या वेदना होत होत्या आणि दुपारी 2 वाजता ती माऊली प्रसूत झाली आणि दुपारी 2 वाजता महिपती महाराजांचं प्राकट्य झालं. बरं, महिपती महाराजांचं जीवन चरित्र असं आहे महाराज. त्यांच्या जीवन चरित्रामध्ये एक दिव्यत्व आहे. काय दिव्यत्व आहे? महिपती महाराज ज्या तिथीला प्रकट झाले त्याच तिथीला महिपती महाराजांनी स्वतःचा अवतार कार्य सुद्धा पूर्णत्वाला नेलं. बरं, कारण त्यांच्या आसारा त्या ठिकाणी पुण्यतिथी सुद्धा ही श्रावण वद्य द्वादशीलाच आहे आणि दुपारी 2 वाजताच महिपती महाराज त्याही वेळेला काय होते, ज्या वेळेला आले, ज्या तिथीला आले त्याच तिथीला त्यांनी आपला अवतार कार्य सुद्धा पूर्णत्वाला नेलं. असं पूर्ण आसारा त्यांचं जीवन आहे महाराज. आणि त्या महिपती महाराजांनी आपल्या जीवनामध्ये एक दिव्य असं कार्य केलं, ते म्हणजे संत चरित्र लेखनाचं कार्य त्या ठिकाणी केलं महाराज. ते कार्य त्यांच्याकडून होणार आहे म्हणून सगळ्या नगरीमध्ये त्या ठिकाणी आनंद आहे आणि जणू सगळे त्या ठिकाणी म्हणत असेल बरं त्यावेळेला, ताहराबाद नगरीत घेतला अवतार जान, ताहराबाद नगरीत घेतला अवतार जान,
संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं चरित्र लेखन केलं महिपती बाबानं संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं ओ तारा बादन करीत अवतार जान तारा बादन करीत घेतला अवतार जान संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं चरित्र लेखन केलं महिपती बाबानं संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं तारी हा जय हो दादोजी पंत पिता माय गंगूबाई माता 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 वारी पांडुरंगाची नाही चुकले ते कदा वारी पांडुरंगाची नाही चुकले ते कदा वारी पांडुरंगाची नाही चुकले ते गदा वारी पांडुरंगाची नाही चुकले ते गदा निर्जला एकादशी व्रत निर्जला एकादशी व्रत जाती केलं प्रेमानं निर्जला एकादशी व्रत जाती केलं प्रेमानं संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं चरित्र लेखन केलं महिपती बाबानं बाबा चरित्र लेखन केलं महिपती बाबानं वय माता पित्याचं केलं साठी उलटून वय माता पित्याचं गेलं ताटी मुकुट वय माता पित्याचं केलं साठी उलटून वय माता पित्याचं गेलं ताटी मुकुट नाही संतती म्हणून निराज झाले त्याचे मन नाही संतती म्हणून निराज झाले त्याचे मन स्वप्नी घेऊन पांडुरंग स्वप्नी घेऊन पांडुरंग प्रसाद देऊन स्वप्नी घेऊन पांडुरंग प्रसाद देऊन संत चरित्र संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं संत चरित्र लेखन केलं महिपती बाबानं जय हो ज्याला ज्याला शक्य असेल ते आपल्या जागेवर उभं राहून पावली करू शकतात 2 मिनिट आणखी 15-20 मिनिटं आपली कथा चालणार आहे ज्यांना शक्य असेल गुडघे दुखत असतील तर वा हातताली हा हरी बोल वा श्री राधे
बंधन लाभले गुरुदेव मोरेश्वर ब्राह्मण तांभेरे नगरीत श्रीरामाच्या नगरीत केलं अध्ययन जान संत चरित्र लेखन केलं महिपती बाबा महिपती महाराजांचं प्राकट्य झालं सर्वजण त्या ठिकाणी आनंदी आहे महात्म्याचं प्राकट्य होण्यासाठी सुद्धा काही गोष्टी विशेषत्वानं महत्वाच्या आहे पहिली गोष्ट म्हणजे कुळाची पवित्रता महत्वाची आहे तो देशही खऱ्या अर्थानं काय पाहिजे पावन पाहिजे आणि ज्या वेळेला पवित्र कुळ आणि पावन देशाची सांगड होते त्यावेळेला महान भगवत भक्ताचं प्राकट्य होतं बरं पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती कसं होतं बाळाचं सौंदर्य आहे का रूप सुंदर ते बालक गौरवर्णाचे असे देख सदा सर्वदा हास्यमुख देखोनी कौतुक सकळांची गौरवर्ण आहे सुंदर असणारा बालक सदैव त्या ठिकाणी हसतमुख आहे बरं काही लेकरांकडे पाहिलं का असं वाटतं त्यांना लगेच उचलून घ्यावं बरं फार लेकरं सुंदर हसतात महाराज हसतात ना असे लेकर असतात आणि असे महिपती महाराज त्यांना पाहून मातेला आनंद होत होता पित्यालाही आनंद होत होता पाहता पाहता बालक आता दिवसा दिवसानं त्या ठिकाणी वाढू लागलं महाराज आणि अशा लेकराला बालपणामध्ये असणारं भक्तीचं बाळकडू प्राप्त झालं बरं कारण ज्ञानोबाना म्हणतात येत वडील दे दे करते आणि तया नाम धर्म ठेविते आणि मग इतर जण त्याचा काय करत असा स्वीकार करत असतात जसं वडील करतात तशा पद्धतीने आता भजन करू लागले दादोजी पंत भगवंताचं भजन करायचे बरं पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी लेकरू सुद्धा बोबड्या बोबड्या भाषेमध्ये भजन करू लागलं पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी आपण कोणत्या भावानं म्हणतो याला त्या फार महत्व आहे महाराज कदाचित उच्चार चुकत असेल तर चुकू द्या पण आपला भाव जर शुद्ध असेल तर जगात नाही त्याचा सुद्धा स्वीकार करतो म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात माझी बोबडिया बोला माझी बोबडिया बोला माझी बोबडिया बोला माझी बोबडिया बोला चित्त जावे विठ्ठला चित्त जावे विठ्ठला 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 माझी बोबडिया बोला माझी बोबडिया बोला वारवा गे भलतिया ठाया आईसी माझी राग छाया आपण फक्त शुद्ध अंतकरणानं म्हणा जगात अनेक त्याचा काय करतो स्वीकार करतो महाराज तुमच्या अंतकरणामधला भाव फार महत्वाचा आहे
आपण नेमकं कोणत्या रागामध्ये गातो जगात अनेक त्याचा विचार करत नाही महाराज. मग तू देश गायलाय का, तू केदार गायलाय का, तू दरबारी गायलाय का, तू चारुकेशी गायलाय, जगात अनेक त्याचा विचार करत नाही महाराज. ते गात असताना तुझ्या अंतकरणामध्ये भाव किती आहे तो महत्वाचा आहे. बरं, राग महत्वाचा नाही महाराज. ते भजन गात असताना त्याच्यामधला अनुराग महत्वाचा आहे, म्हणून अनुराग इथं उपस्थित आहे. बरं, योगायोग आहे. त्या सर्व सारा कार्यक्रमाचं शूटिंग करून चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्याचं सुंदर कार्य त्याच्या माध्यमातून होतंय. अनुराग, अनुराग म्हणजे भगवंताविषयी अंतकरणामध्ये असणारा अतिविशेष असणारं प्रेम. जगात अनेक रागाचा विचार करत नाही महाराज. तुकोबाराय सांगताय, गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला नहीं जानत तुकारे, क्या गाऊ कोई सुनने वाला. गा फक्त भगवंतासाठी गा, आणि शुद्ध अंतकरणानं जर आपण जर गाल तरच भगवंताची प्राप्ती होईल महाराज. भाव महत्वाचा आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पावर, अरे देव आशान पावायचा नाही र. मला वाटतं हे भजन सगळ्यांच्या पाठ आहे ना पाठ. मनी नाही भाव म्हणे देवा मला पावर, अरे देव आशान पावायचा नाही र. आता बचले म्हणा, देव बाजारचा देव देव, सगळे बाजारात गेले म्हणा ना प्रेमाने. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशान पावायचा देव आशान पावायचा. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. बोबड्या बोबड्या भाषेमध्ये महिपती महाराज आता भगवंताचं भजन करू लागले महाराज. त्यांचं नाव महिपती ठेवलं होतं. बरं, 12व्या दिवशी नाव ठेवलं होतं. 12वे दिवशी नाम निधान, महिपती ऐसे ठेविले जान, पाळण्यात लेकरू निजवून, स्त्रिया गीत गाती बहु. असं बाळ आता भजन करू लागलं, हरिपाठ म्हणू लागलं, आणि अनेक अभंग महिपती महाराज म्हणू लागले. महाराज माता पित्यांना त्या ठिकाणी आनंद होत आहे. आणि आता हीच आसारी भगवत भक्तीची प्रेरणा महिपती महाराजांनी घेतली. हळूहळू आता त्या ठिकाणी लहानचे मोठे होऊ लागले, सवंगडी गोळा करू लागले महाराज. आणि असे सवंगडी जमवले, आणि असे सवंगडी जमवून काय करायचं त्यांनी सांगायचं आपल्याला पालखी काढायची. बरं, त्या सवंगाड्यांना घ्यायचं आणि तिथं त्या ठिकाणी पालखी काढायची. आज सगळे सवंगडी एकत्र करून त्यांनी शाळा भरवली महाराज. त्याची शाळा भरवली, विठ्ठल नामाची शाळा भरवली. शाळा शिकताना तान भूक हरली हो, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. असं भगवंताचं भजन करत असताना टाळ नव्हते महाराज. त्या वेळेला दगड आपल्या हातामध्ये घ्यायचे, दगड वाजवायचे. बरं, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, आणि गीत गाता छंद ताल नाही,
असं त्या ठिकाणी टाळ वाजवले महाराज. टाळातून सुद्धा ध्वनी बाहेर पडला ना. दगडाच्या टाळामधून गायले अभंग, तुकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता काणी. दगडाच्या टाळामधून गायले अभंग, मौन का धरले देवा, देवा सांगा पांडुरंग. सगळे लेकरं महिपती महाराजांच्या सोबत आता काय करू लागले, भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करू लागले. माता पित्यांना आनंद झाला. महाराज बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतायत. तसं त्या ठिकाणी त्यांना वाटू लागलं आपली आसारी आता ही वारीची परंपरा लेकरू सदैव पुढे चालविल असं त्यांना वाटू लागलं. 4थ्याच वर्षी आसरा या लेकराला घेऊन ते पंढरीला गेले. बरं 4थ्याच वर्षी पंढरीला लेकराला नेलेलं आहे. त्या पांडुरंगाचं दर्शन महिपती महाराजांना घडलं. आणि त्या पांडुरंगाला आता सांगत होते दादोजी पंत कांबळे, तुमच्या आसारा कृपा आशीर्वादाने हे बाळ आम्हाला खऱ्या अर्थानं प्राप्त झालेलं आहे. आणि याच्याकडून आसारे सदैव तुमची सेवा घडावी हाच आमच्या अंतकरणामधला आसारा भाव आहे. आता वय आसार 6 वर्षाचं वय झालं. मौजी बंधन त्या ठिकाणी करायचं होतं. व्रतबंध नावाचा संस्कार करायचा होता. बरं पुढं पाठवावं. आपल्या जवळ असणारं त्या ठिकाणी गाव आहे श्री क्षेत्र तांबेरे. या तांबेरे गावामध्ये त्या ठिकाणी एक भूदेव होते ज्यांचं नाव मोरेश्वर आहे. बरं आजही मोरेश्वरांचं आपण दर्शन घेतो. महाराज या मोरेश्वरांचं फार सुंदर मंदिराची आता उभारणी झालेली आहे. बरं अशा मोरेश्वरांच्या जवळ आता महिपती महाराजांना पाठवलं. तिथं असणारं महिपती महाराजांचं वेद अध्ययन झालं महाराज. आणि आता गुरु त्यांना प्राप्त झाले. बरं जीवनामध्ये गुरूंना फार महत्व आहे. जिसका कोई गुरु नाही उसका जीवन शुरू नाही. महाराज सगळ्यांना त्या ठिकाणी गुरु खऱ्या अर्थानं करावे लागले. बरं गुरूंना फार महत्व आहे. गुरु म्हणजे काय, अरे गुरु म्हणजे एक प्रकारचा असणारा सूर्य आहे. आणि काय करतो तो सूर्य, त्या असणाऱ्या शिष्याच्या जीवनामधला अंधकार नाहीसा करण्याचं सामर्थ्य खऱ्या अर्थानं गुरुकडे असतं महाराज. म्हणून जीवनामध्ये गुरु केले पाहिजे. जीवनामध्ये गुरूंना फार महत्व आहे. प्रत्यक्षामध्ये भगवान गोपाळ कृष्णांना सुद्धा संदीपनी सारखे गुरु करावे लागले. प्रत्यक्षामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींना सुद्धा वशिष्ठांसारखे गुरु करावे लागले. महाराज आपण सुद्धा त्या ठिकाणी गुरु केले पाहिजे. सांगावं लागलं कबीरदासांना, कोण बताये बात गुरु बिन, कोण बताये बात बड़ा कौन बताए बात, गुरुदेव की चरणों में हम शीश नमाते हैं. उन ज्ञान के सागर की हम जवळ जाऊन महिपती महाराजांनी आता वेद अध्ययन केलेला आहे महिबाग. आणि असं वेद अध्ययन करून आता महिपती महाराज पुनश्च ताराबाद नगरीमध्ये जाऊन पोहोच झाले. गुरुघराई गेल्यानंतर काही आपल्याला नियमाचं पालन करावं लागतं महाराज. भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला गुरुग्रही गेले पुन्हा ज्या वेळेला आबरपुरीमध्ये आले ते आपलं नित्य कर्म आटवायचे. आपल्या माता पित्यांचं दर्शन घ्यायचे, गुरुजनांचं दर्शन घ्यायचे. बरं प्रातकाल उठी कै रघुनाथा, माता पिता गुरु नावई माता. भगवंत सुद्धा दर्शन घेतात महाराज माता पित्यांचं. कळतंय ना आपल्याला. कोण प्रत्यक्ष जगाचा नायक सुद्धा ज्येष्ठ श्रेष्ठांचं दर्शन घेतो. अरे ज्या जगाच्या नायकाच्या दर्शनासाठी काय आहे, जगाच्या नायकाच्या दर्शनासाठी वर्णन केलं. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत दाची दाटी
भगवान सदाशिव येत आहे, ते सुद्धा ज्येष्ठ श्रेष्ठांचं दर्शन घेत होते आणि तोच सारा संस्कार महिपती महाराजांवरती झाला. ते सुद्धा आता सर्वांचं दर्शन घ्यायचे महाराज. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. आता महाराजांचं वय 17 वर्षाचं झालं महाराज आणि आता माता पिता वृद्ध झालेले आहे. 60व्या वर्षानंतर संतती प्राप्त झाली. आता दोघही आचार्य दादोजी पंत कांबळे आणि त्यांच्या आचार्य धर्मपत्नी गंगूबाई तथा सरस्वती आता या वृद्धापावस्थेला त्या ठिकाणी जाऊन दाखल झालेले आहे. आणि आता विचार करू लागले. काय विचार करू लागले? आता महिपतीचा विवाह केला पाहिजे आणि सर्व आचार्य जबाबदारी त्याच्यावरती दिली पाहिजे. आणि मग कुलकर्णी पदाची जबाबदारी महिपतीवरती आपण देऊया, पण त्या अगोदर त्याचा विवाह सुद्धा पार पाडणं ही आपली जबाबदारी आहे असं माता पित्यांनी जाणलं महाराज. आणि मग पारनेर तालुका आहे. ज्या पारनेर तालुक्यामध्ये खरं तर पारनेर तालुका हा सर्वसामान्य नाही बरं. हा पारनेर तालुका ही भगवान पाराशरांची आचार्य तपोभूमी आहे बरं. जे भगवान पाराशर ज्यांच्यापासून व्यासदेवांचं प्राकट्य झालं बरं, त्यांची आचार्य तपोभूमी आहे. त्या पारनेर तालुक्यामध्ये 5 महादेवाचे स्थान असे आहे बरं. त्या 5 महादेवाची जर आपण एका दिवसामध्ये पायी परिक्रमा जर कराल तर आपल्याला एका ज्योतिर्लिंगाला पायी जाण्याचं पुण्य प्राप्त होतं. टाकळीचा आसारा ढोकेश्वर, भाळवणीचा आसारा नागेश्वर, हांग्याचा आसारा त्या ठिकाणी हांगेश्वर, सिद्धेश्वर वाडीचा आसारा सिद्धेश्वर, असे आसारे 5 महादेव. याची जर आसारी पायी परिक्रमा जर केली तर त्याला एका ज्योतिर्लिंगाला जाण्याचं पुण्य प्राप्त होतं. असा पारनेर तालुका. आणि त्या पारनेर तालुक्यामध्ये आसारा श्री क्षेत्र जामगाव आहे. आणि अशा जामगाव खऱ्या अर्थाला ती ऐतिहासिक आसारी नगरी आहे महाराज. आणि त्या जामगाव नगरीमध्ये आसारे पोळ नावाचे आसारे भूदेव, त्यांचं नाव होतं त्या ठिकाणी श्रीधर पंत पोळ आणि त्यांचं त्या ठिकाणी सत्वशील आसारे भूदेव आणि त्यांची आसारे कन्या जिचं नाव त्या ठिकाणी सरस्वती आहे बरं. आईचं नाव तिकडे काय होतं? सरस्वती होतं आणि नाव गंगूबाई इकडे झालं होतं. आता त्यांची कन्या प्राप्त होणार महाराज महिपती महाराजांना, तिचंही नाव काय आहे? सरस्वती आहे. आणि असा महिपती महाराजांचा विवाह आता काय झालेला आहे? संपन्न झालेला आहे. आणि आता विवाह संपन्न झाला. ती आसारी पत्नी आपल्या पतीची त्या ठिकाणी अनन्य भावानं सेवा करते बरं. केली पाहिजे महाराज. पत्नीनं आपल्या पतीची काय करावी? सेवा करावी, अनन्य भावानं सेवा करावी. अरे तुकोबारांना सुद्धा भगवंताविषयी अनन्यता सांगत असताना या पवित्र नात्याचं स्मरण करून द्यावं लागलं. देवा तू आम्हाला किती प्रिय, किती प्रिय. त्यासाठी दृष्टांत आहे. पतिव्रते तैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. दोघांनी एकमेकाशी काय असावं? अनन्य असावं. दोघांनी एकमेकाशी भांडायचं नसतं, भांडायचं नसतं महाराज. भांडतात ना असे दोघं पती पत्नी, असे भांडले महाराज. तिला भांडण्याचा छंद होता आणि अशी भांडू लागली, अशी भांडू लागली. आणि ते भांडण ऐकता ऐकता ते विचार काय झालं? बेशुद्ध झालं आणि असं बेशुद्ध होऊन पडलं. तिनं विचार केला आता काय केलं पाहिजे? बेशुद्ध झालेल्या स्थितीमध्ये त्याला विचारलं. वेळ कमी आहे त्यामुळे लवकर दवाखान्यामध्ये नेलं महाराज. आणि अशा दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी चेकअप करू लागले. आणि डॉक्टरनी ज्या वेळेला चेकअप केली डॉक्टर म्हणले हे तर गेले. कोण गेले? ज्यांच्या बरोबर भांडण केले ते गेले महाराज असं डॉक्टरांनी सांगितलं. हे काय गेलंच नव्हतं, हे शुद्धीवर आले. हे म्हणत होतं मी जिवंत आहे. पत्नी त्यांना म्हणू लागली तुम्ही शांत बसा, प्रत्येक वेळेला तुम्ही असं मध्ये मध्ये बोलता. डॉक्टर काय खोटं बोलणार नाही बरं, कळतं ना. असे काही उदाहरण आपल्याला पाहायला भेटतात. पण दोघांनी एकमेका बरोबर काय करायचा नसतो? वाद करायचा नसतो. पतिव्रतेचे हृदय जैसे. अनेक असणाऱ्या पतिव्रतेचा विचार रामायणामध्ये आहे. बरेचसे भाव मला तुमच्या समोर सांगता येतील. वेळ आपली त्या ठिकाणी संपलेली आहे. अशा असणाऱ्या सरस्वतीबाई महिपती महाराजांची काय करू लागली? सेवा करू लागल्या. सत्वशील असणारी ती माऊली आहे. कबीर महाराज म्हणतात पत्नी जर द्यायची असेल तर अशी द्या. हे सावले गिरधारी लेना खबर मेरी नहीं तो होगी तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी. अरे खाना देना तो अच्छा देना, देना सिरा पूरी नहीं तो होगी तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी. अरे बीवी देना तो अच्छा देना, होगी संतन की प्यारी नहीं तो होगी तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी. फिर सिट्टी बजाई तो होगी तेरी मेरी तेरी मेरी. लड़का देना तो अच्छा देना, करेगा शिकार तेरी नहीं तो होगी तेरी मेरी. अशी पत्नी प्राप्त झाली महाराज.
सत्वशील असणारी पत्नी प्राप्त झाली. महिपती महाराजांच्या ग्रस्त आश्रमाचा विचार असा मांडला, जरी प्रपंचामध्ये होते महाराज पण आलिप्त कमळ जळी जैसे, असं त्यांचा आसारा त्या ठिकाणी जीवन आहे. प्रपंची नसे चित्त सर्व शरीर परमार्थात, नावडे संसार वित्त पांडुरंगी मन रंगले. त्या भगवंताच्या रंगामध्ये त्या ठिकाणी रंगून जात संसारामध्ये होते महाराज. पण कसे होते संसारामध्ये? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. कशा पद्धतीने संसारामध्ये होते महाराज? नाव पाण्यामध्ये असावे का पाणी नावेमध्ये असावं? नाव पाण्यात पाहिजे का पाणी नावेत पाहिजे? कसं पाहिजे? नाव पाण्यामध्ये पाहिजे. पाणी जर नावेमध्ये जर आलं तर मग आपण पोहोचणार महाराज, पुढे पोहोचणार, समुद्राला पोहोचणार आणि डायरेक्ट वरती पोहोचणार. तसं आपण संसारामध्ये असावं का संसार आपल्यामध्ये असावा? आपण संसारामध्ये असावं. पण कसं असावं? कसं असावं? ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, आनंदे तैसेची राहावे. समाधान ठेविले आनंदे. संसारामध्ये राहा महाराज. कशा पद्धतीने राहा? संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, पाठीमागं म्हणा. झाली आपली कथा, झाली म्हणा. सर्वांनी म्हणा, लाजू नका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. टाळी. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. प्रभु रामचंद्र भगवान भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. अशी विरक्त अवस्था महिपती महाराजांना खऱ्या अर्थानं प्राप्त आहे. आणि असे महिपती महाराज
ज्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी भक्ती आणि विरक्ती यांचा संगम आहे आणि अवघाती संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या आणि सदैव भजन करायचे भजन पूजन कथा कीर्तन आवडे तया जीवाहून श्री संत चरणी रंगले मन नावडे भूषण तुझे काही आता मनाला दुसरं काही आवडत नव्हतं आणि महिपती महाराजांनी ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. बरं ज्ञानेश्वरी मुखोद्गत अभंग ही बहुताची पाठ निर्जला एकादशी व्रत बहुकाळ केला यथाविधी दया क्षमा शांती सदैव ज्यांचे हृदयी ज्यांच्या हृदयामध्ये दया आहे क्षमा आहे शांती आहे असे महिपती महाराज आता त्यांचं त्या ठिकाणी पुढे पुढे त्या ठिकाणी आता त्यांचं जीवनचरित्र फार दिव्य दिव्य त्या ठिकाणी आहे महाराज. आणखीन असारे बरेचसे प्रसंग महिपती महाराजांच्या जीवनचरित्रातील आपल्याला पाहता येतील पण आजची आपली असाऱ्या नियोजित वेळ खरी असताना काय झालेली आहे पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेलेली आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत महाराज. उद्या आपण महिपती महाराजांच्या जीवनातील आणखीन प्रसंग श्रवण करणार आहात. थोडे थोडे प्रसंग आपल्या समोर मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. फार प्रसंग आहे बरं महिपती महाराजांच्या जीवनामध्ये. त्यामधील थोडे प्रसंग आपल्या समोर जे महिपती महाराज वारीला निघतील. महाराज वारीला निघल्यानंतर एका भूदेवांच्या घरी त्यांचा मुक्काम पडेल आणि अशा भूदेवांच्या घरी त्यांच्या आसाऱ्या त्या काकी महिपती महाराजांना सांगतील आमच्या घरी तुम्ही जर थांबाल तर आमच्याकडे कुठल्याही प्रकारची तुमची व्यवस्था भोजनाची करता येणार नाही. त्यावेळेला दिव्य एक प्रसंग घडेल तो उद्या आपण कथेमध्ये श्रवण करणार आहात. तेच महिपती महाराज ज्यांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षामध्ये जगद्गुरु तुकोबरा आले ज्या महिपती महाराजांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षामध्ये पांडुरंग परमात्मा आले आणि त्यांनी महिपती महाराजांना सांगितलं आता तुम्हाला काय करावं लागेल दिव्य कार्य करावं लागेल ते म्हणजे संत चरित्र लेखन करावं लागेल. त्या महिपती महाराजांच्या लेखणीतून कशा पद्धतीने कोणते कोणते ग्रंथ बाहेर आले तेही आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करणार. आणि असे महिपती महाराज पंढरपुरामध्ये गेल्यानंतर एक दिवस त्यांना त्या ठिकाणी वाळवंटामध्ये झोपी गेल्यानंतर स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये